नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण Google Meet या संदर्भातील माहिती घेणार आहोत. तर चला तर मग सर्वप्रथम आपण बघूयात Google Meet म्हणजे नेमकं काय आहे आणि ते आपण कसं उघडायचं आहे. तर तुम्ही आता आपल्या पडद्यावर पाहू शकता Google Meet हे एक G Suite Google मधील एक पर्याय उपलब्ध आहे की ज्यामधून आपण ऑनलाईन तासिका घेऊ शकतो. आपण स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. असे विविध पर्याय यामधून उपलब्ध आहेत. तर चला तर मग सर्वप्रथम आपण बघूयात ही Google Meet आपण कशी उघडायची आहे ते. तुम्ही आता पडद्यावर बघू शकता उजव्या बाजूला आपल्याला जे Gmail हा पर्याय उपलब्ध आहे त्यामधून आपण आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून आपला ईमेल उघडायचा आहे. तर तुम्ही बघा आता मी माझा इथे ईमेल उघडलेला आहे. पडद्यावर तुम्हाला तुमचा जो नेहमीचा Gmail दिसत असतो तसाच तुम्हाला दिसत आहे. डाव्या बाजूला तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत. न्यू मीटिंग आणि जॉईन अ मीटिंग असे दोन पर्याय उपलब्ध आहेत की जिथून आपण Google Meet सुरू करू शकतो. किंवा उजव्या बाजूला जे तुम्हाला 9 टिंब दिसत आहेत, उजव्या बाजूला तुम्हाला जे 9 टिंब दिसत आहेत ते म्हणजे G Suite. तिथे मीट हा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. तर तो जर आपण निवडला तिथून पण आपण Google Meet सुरू करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्या डाव्या बाजूला जे दोन पर्याय उपलब्ध आहेत ते आपण बघून घेऊयात. न्यू मीटिंग हा पर्याय मी आता निवडलेला आहे. उदाहरणार्थ आपल्याला आता लगेचच काही व्यक्तींशी संपर्क साधायचा आहे, आपल्याला आता मीटिंग घ्यायची आहे, तर आपण लगेचच इथे हा पर्याय उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि या मीटिंग मध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला एक कोड लागणार आहे. कोड लागणार आहे तो इथे उपलब्ध आहे. तर हा जर आपण दुसऱ्या व्यक्तींना दिला तर ते आपली मीटिंग मध्ये समाविष्ट करू शकतात. तर तो एक पर्याय इथे उपलब्ध आहे. किंवा सेंड इनवाइट म्हणजे तुम्ही त्यांना निमंत्रण पाठवू शकता ईमेलने की हा आपला कोड आहे आणि तुम्ही आता ही मीटिंगला समाविष्ट व्हायचे आहे. तर हे दोन्ही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. नाही तर मग आपण स्टार्ट नाऊ हा पर्याय उपलब्ध केला तर लगेचच आपली Google Meet जी आहे ती सुरू होऊ शकते. त्यानंतर आपण सर्वप्रथम जे आपल्याला मीट मधील पर्याय आहेत ते आपण माहिती करून घेणार आहोत. दुसरा जो पर्याय आहे तो जॉईन अ मीटिंग म्हणजे दुसऱ्यांनी जर कोणी आपल्यासाठी मीटिंग ठेवली असेल तर ती आपल्याला जर समाविष्ट करायची असेल, आपल्याला त्यामध्ये जायचं असेल तर आपण इथे तो कोड द्यायचा आहे आणि त्यानंतर जॉईन हा पर्याय आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपण तिसरा पर्याय इथे बघूयात. हे 9 टिंब जे आहेत G Suite चे त्यामध्ये Gmail हा जो पर्याय उपलब्ध आहे तो आपण आता निवडलेला आहे. तर आता आपण बघूयात. बघू शकता पडद्यावर आता हा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तर आता आपण इथे बघा एंटर अ कोड ऑर लिंक म्हणजे दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जर जायचं असेल तर तिथे आपण कोड टाकणार आहोत. किंवा आपल्याला जर एक नवीन मीटिंग सुरू करायची असेल तर तो पण पर्याय इथे आता आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. तर आता आपण सर्वप्रथम बघूयात न्यू मीटिंग यामध्ये काय पर्याय उपलब्ध आहेत. क्रिएट अ मीटिंग फॉर लेटर म्हणजे आपल्याला काही दिवसानंतर जर करायची असेल तर ती आपण इथे करू शकतो. किंवा लगेच सुरू करायची असेल तर लगेच आपण सुरू करू शकतो. किंवा आपल्याला जर हे गुगलच्या कॅलेंडर मध्ये करून ठेवायचं आहे आणि दुसऱ्यांना आपल्याला पाठवायचं आहे किंवा काही दिवसानंतर आपल्याला मीट करायची असेल तर तो पर्याय आपल्याला इथे उपलब्ध आहे. तर आता आपण सर्वप्रथम हा पर्याय उपलब्ध असलेला करून पाहूया आणि त्यानंतर आपली मीटिंग सुरू करू शकतो आपण. आता इथे आपण बघू शकतो काय काय पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्वप्रथम इथे आपण एक नाव देऊ शकतो. जसं आपण म्हणतोय स्टडी मीटिंग असं म्हटलेलं आहे मी.
त्यानंतर आपली तारीख वेळ आपण निवडू शकतो. उदाहरणार्थ मी म्हटलेलं आहे आपली 7 वाजता तासिका आहे, 7 ते 8 आणि वेळ दिलेली आहे आपण. त्यानंतर आपण इथे Google Meet पण निवडलेली आहे. त्याचं इथं सांगण्यात येतंय की तुम्ही फक्त 100 लोकांसाठी ही Google Meet ठेवू शकता. त्यानंतर याच्या खाली जे तुम्हाला लिहिलेलं दिसत आहे तर तो म्हणजे आपला कोड असणार आहे. तर हा अत्यंतिक महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला दुसऱ्यांना या मीटिंगमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना हा कोड आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यानंतर ही मीटिंग किती वेळाची आहे तर ते तुम्हाला इथे सर्व काही उपलब्ध करून देता येईल. त्यानंतर त्या मीटिंग संदर्भातील आपल्याला काही माहिती द्यायची असेल किंवा एखादी फाईल सोबत पाठवायची असेल तर ते सर्व काही आपण इथून करू शकतो. तर आता आपण इथे म्हणू शकतो, असं मी एक दिलेलं आहे टेस्ट मीटिंग म्हणून. त्यानंतर आपल्याला जर हे कोणाला पाठवायचं असेल तर तो ईमेल आयडी आपण इथे देऊ शकतो. हे बघा, असा एक ईमेल आयडी आपण इथे देऊ शकतो. आणि सेव्ह हा पर्याय आपण निवडला तर आपली जी Google Meet आहे त्यासाठीची आपली तयारी इथे झालेली आहे, की ज्यामध्ये आपण वेळ निवडलेली आहे, तारीख निवडलेली आहे. त्यानंतर आपण इथे हा जो कोड आहे तो पण बघून घेतलेला आहे. आपल्याला कळालेला आहे की 100 लोकांसाठीच ही उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्याला काही त्या संदर्भातील माहिती द्यायची असेल आपल्याला, की अभ्यास करून या किंवा ही माहिती पहिले करून या किंवा आपल्याला काही एखादा निरोप द्यायचा असेल तर तो तुम्ही इथे उपलब्ध करून देऊ शकता. त्यानंतर आपण बघूया, सेव्ह हा पर्याय मी आता निवडलेला आहे. तर आता हे झालेलं आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता 19 तारखेला आपण सकाळी 7 वाजता जी आपली Google Meet आहे ती आपण ठेवलेली आहे. जर हा मी पर्याय निवडला तर आपल्याला इथे दिसून येईल आपण हे नाव दिलं होतं, ही वेळ, ही तारीख आणि हे दिलेली माहिती. आणि हे जर आपण आता पर्याय निवडला तर आपली मीटिंग आता सुरू होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण पहिल्या पर्यायाने आपली मीटिंग जी आहे ती आता आपण प्रस्थापित केलेली आहे. तर आता तुम्ही बघा, मी जर हा पर्याय निवडला तर लगेचच आपली मीटिंग आता इथे सुरू होऊन जाईल. Google आता वेळ घेत आहे ही मीटिंग सुरू करण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे उजवीकडे आता आपल्याला मेसेज आलेला आहे गेटिंग रेडी असा. त्यामुळे आपण आत्ताच ही तयार केलेली आहे, त्यामुळे आपण बघू शकतो. त्यानंतर इथे उपलब्ध असलेले पर्याय आपल्याला आता इथे दिसून येत आहेत. तुम्ही बघू शकता. तर ही जी आपली पडद्यावरचं दिसत आहे त्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला 2 पर्याय दिसलेले आहेत. जर आपल्याला या मीटिंग मध्ये समाविष्ट व्हायचे आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम आपला आवाज आपल्याला बंद करायचा आहे, आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला बंद ठेवायचा आहे का चालू ठेवायचा आहे हे आपल्याला पर्याय ते विचारत आहेत. त्यानंतर इथे उजवीकडे 3 टिंब दिसत आहेत. तर या संदर्भात जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही निवडू शकता, की जसे की कॅप्शन्स, म्हणजे जर कोणी काही बोलत असेल तर ते तुम्हाला खाली तिथे लिहून येईल. तर ते तुम्हाला हवंय का नकोय या संदर्भातील माहिती इथे तुम्हाला विचारली गेलेली आहे. आता इथे आपण बघा, जॉईन नाऊ म्हणजे आपल्याला त्या मीटिंग मध्ये जायचे आहे का, तुम्हाला यायचे आहे का असं ते विचारत आहे. आणि दुसरं म्हणजे प्रेझेंट, म्हणजे तुम्ही स्वतःच काहीतरी त्याचे मार्गदर्शक म्हणून जाणार असाल आणि तुम्हाला जर एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर तुम्ही तो पण पर्याय इथे निवडू शकता. तर सर्वप्रथम आपण जॉईन नाऊ हा पर्याय निवडायचा आहे. आता आपली जी Google Meet आहे तर त्याचं आपल्याला पूर्ण पडद्यावर दिसत आहे. तर सर्वप्रथम यामध्ये उपलब्ध असलेले काय काय पर्याय आहेत तर ते आपण बघून घेऊया. आपण सुरू करूयात. उजव्या बाजूला जे आपल्याला दिसत आहे टी म्हणजे आपण जीमेलच्या ह्याच्यातून आपण ह्याची सुरुवात केलेली आहे. वेळ आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इथे किती लोक उपलब्ध आहेत तर ते आपल्याला इथून दिसून येतील. जसं की मी आता एकटीच इथे असल्यामुळे आपल्याला एकच जण दिसत असेल.
आणि इथे चॅट म्हणजे आपल्याला काही निरोप पाठवायचा असेल तर इथून आपण निरोप पाठवू शकणार आहे. तर आता आपण इथे लिहू शकतो नमस्ते असा एक मी पाठवलेला आहे इथे मेसेज बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे एकच व्यक्ती आहे. आता बघू शकता. आता यामध्ये आपल्याला अधिक लोकांना समाविष्ट करून घ्यायचे असेल तर इथे आपण त्यांचा ईमेल आयडी दिला आणि तुम्ही त्यांना हे जर पाठवलं तर ते लोक यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. तर त्यांना कोड काही पाठवायची गरज नाही. आपण त्यांना ईमेल जर पाठवला आणि त्यांनी तो जर घेतला तर आपण त्याला समाविष्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्या डाव्या बाजूला स्टडी मीटिंग की जे आपण या मीटिंगचं नाव दिलं होतं ते आपल्याला इथे दिसत आहे. इथे बघू शकता आपली वेळ या मीटिंगची इथे दिसत आहे आणि जर इथे आपल्याला कोणाला बोलवायचं असेल तर आपण हा कोड जर त्यांना दिला तर यातील कोड कोणता आहे हा जो तुम्हाला दिसत आहे GTO-WMIU-MCM हा एवढाच कोड त्या व्यक्तीला तिकडे टाईप करायचा आहे. परत एकदा मी सांगते http://meetgoogle.com हे तर याचं नाव झालेलं आहे आणि त्यानंतर यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा कोड असणार आहे की जो तुम्हाला इथून GTO-WMIU-MCM हा कोड तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर आपले जे कोणी समाविष्ट झालेले लोक आहेत तर त्यांना आपण जर आधीच काही अटॅचमेंट किंवा काही फाईल पाठवली असेल तर ती तुम्हाला इथे उपलब्ध करून दिली जाऊ शकते. त्यानंतर आपण इकडे उजव्या बाजूला बघूयात आपल्याकडे पर्याय काय उपलब्ध आहेत तर ते म्हणजे टर्न ऑन कॅप्शन्स म्हणजे मी जे काही आत्ता बोलत आहे तर ते सर्व काही तुम्हाला इथे टाईप होऊन येऊ शकतं. तर मी तुम्हाला लगेच इथे दाखवते. टर्न ऑन कॅप्शन आपण आता म्हणलंय तर इथे विविध भाषा उपलब्ध आहेत तर त्यातील आपण आता इंग्लिश ही भाषा निवडूयात बघा आणि अप्लाय म्हणूयात. तर आता बघा मी इथे जर हा आवाज उघडला तर इथे आता येऊ शकतं आपलं हॅलो गुड मॉर्निंग बघू शकता तुम्ही. तर जे काही मी आता इथं बोललेली आहे तर ते आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे. त्यानंतर अगदी उजव्या बाजूला 3 टिंब आपल्याला दिसत आहेत तर त्यामध्ये काय उपलब्ध पर्याय आहेत ते आपण बघूयात. व्हाईट बोर्ड, चेंज लेआउट, फुल स्क्रीन. तर व्हाईट बोर्ड म्हणजे आपल्याला जर आपल्या फळ्यावर शिकवायचं असेल अगदी तुम्हाला तसंच तर ते पण तुम्ही इथे शिकवू शकता. तर ते लगेच आपण बघूयात. व्हाईट बोर्ड आणि आपल्याला कुठलीही एखादी सेटिंग करायची गरज नाहीये. तुम्ही मीट ओपन किंवा उघडल्यानंतर तुम्हाला हे सगळे पर्याय इथे उपलब्ध असणार आहेत. तर स्टार्ट अ न्यू व्हाईट बोर्ड असा पर्याय उपलब्ध आहे. तर आता आपला जो व्हाईट बोर्ड किंवा आपल्याला नेहमी फळ्यावर शिकवण्याची जी सवय असते तर ती सवय तुम्हाला इथे पण उपलब्ध आहे. तुम्ही इथे पण जे काही इथले पर्याय उपलब्ध आहेत त्यानुसार अगदी फळ्यावर शिकवल्यासारखं शिकवू शकता. तर तुम्ही बघा आता आपला जो व्हाईट बोर्ड किंवा आपण ज्याला फळा म्हणू शकतो तर तो आता इथे उघडत आहे. तर इथे आपल्याला विविध पर्याय पण उपलब्ध होणार आहेत. तुम्ही बघू शकता. इथे बघा आपल्याला जर हे पांढरं नको असेल तर आपल्याला हा वेगळा रंग किंवा दुसरं काही हवं असेल तर ते पण आपल्याला इथे उपलब्ध आहे. आता तुम्ही इथे बघू शकता डाव्या बाजूला पेन लिहिलेला आहे तर तो पेन आपण घेऊन शिकवू शकतो. मी आता इथे एखादं अक्षर काढत आहे. तुम्ही बघू शकता. तर आपण यांनी शिकवू शकतो किंवा मला असं वाटतंय आता हे चुकलेलं आहे तर ते आपण खोडू पण शकतो. त्यानंतर जर आपल्याला शिकवायचं असेल एखादा असं कुठलीही गोष्ट आणि त्याला आपल्याला एक मार्गदर्शक हवा असेल तर तो पण आपण इथून घेऊ शकतो. त्यानंतर टी हे अक्षर आपल्याला दिसत आहे. जर मला आता इथे काही टाईप करायचं आहे मला पेनने न लिहिता मला टाईप करायचं आहे तर ते तुम्ही इथे टाईप करू शकता. त्यानंतर बघा अजून एक इथे खूप चांगला पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. तो म्हणजे इथे एक चित्राचं इमेज म्हणजे चित्र दिसत आहे. तर उदाहरणार्थ मी आता इथे एक पर्याय उपलब्ध करते. आता फ्लावर किंवा फूल हा शब्द मी इथे टाकलेला आहे
आणि ही एक चित्र जे आहे ते मी आता इथे निवडलेलं आहे. म्हणजे या चित्रावरून जर मला काही शिकवायचं असेल तर तो पण पर्याय आपल्याला इथे उपलब्ध आहे. आता उदाहरणार्थ मी पेन घेतलेली आहे आणि मी आता इथे शिकवणार आहे. तर उदाहरणार्थ हा फुलाचा प्रकार, हा फुलाचा रंग कोणता, किंवा या संदर्भातील आपण जे काही असं वाटतंय कुठलेही एक चित्र घेऊन तुम्ही इथे शिकवू शकता. तसेच आता इथे तुम्ही बघू शकता सर्कल आपण म्हटलंय, म्हणजे एखादा आपल्याला काही चित्र तयार करायचं असेल किंवा काही अजून वेगळी माहिती त्यामध्ये द्यायची असेल तर ते पर्याय पण आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता एखादं आपल्याला चित्र तयार करायचं असेल, काही जर असेल तर ते पण आपण करू शकतो. आता लेझर म्हणजे मी जिथे कुठे बोलले जातेय, माझा कुठे जिथे हा जो माऊसचा पॉइंटर आहे तर तो पण आपल्याला आता इथे दिसून येत आहे. आणि क्लिअर फ्रेम हा पर्याय जर आपण निवडला तर आपण जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे इथे खोडून जाणार आहे. तर अशा प्रकारे आपला जो नेहमीच आपल्याला फळ्याची जी सवय असते शिकवण्याची तर ती आपण इथे करून घेऊ शकतो, ज्याला आपण इथे व्हाईट बोर्ड असं म्हटलेलं आहे. आता हा पर्याय मी बंद करत आहे. त्यानंतर आपल्या 3 टिपातून गेल्यानंतर आपल्याला दुसरा पर्याय जो आहे तो चेंज लेआउट असा पर्याय आहे. जसे की आता आपल्याला एकच जण दिसत आहे तर आपण इथे बघू शकता उजव्या बाजूला चित्रानुसार आपल्याला ते दिसू शकतं की जसं की एकाच वेळेस आपल्याला 6 जण आहेत, एकाच वेळेस आपल्याकडे खूप समाविष्ट झालेले आहेत तर एकाच वेळेस ते दिसतील, किंवा स्पॉटलाइट म्हणजे जो कोणी व्यक्ती बोलत आहे तोच आपल्याला दिसेल, किंवा स्लाइड बार जसं हे आता दिसत आहे की एका बाजूला आपला पडदा आणि उजव्या बाजूला आपले सगळे काही समाविष्ट झालेली लोक, अशा प्रकारे. तर तुम्हाला जो पर्याय व्यवस्थित वाटतोय तर तो तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर अजून कोणता पर्याय आपल्याकडे आहे, फुल स्क्रीन. म्हणजे आपल्याला पूर्णपणे हा जो पडदा आहे तोच फक्त दाखवायचा असेल तर तो आपण फुल स्क्रीननी घेऊ शकतो. त्यानंतर सेटिंग्ज आहेत आपल्याकडे, तर त्यामध्ये फक्त आपल्याला आवाज, व्हिडिओ या संदर्भातीलच गोष्टी आहेत. बस त्यामध्ये वेगळं काही आपल्याला बघायची गरज नाहीये. तर तुम्ही बघू शकता आपण यातली आता सर्व काही माहिती आता घेतलेली आहे. त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला जर कोणाला बोलवायचं असेल, कोणाला मीटिंग मध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर तो हा कोड आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही मीटिंग आता संपवायची आहे, आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. तर त्यासाठी हे जे आपल्याला एक इथे पर्याय उपलब्ध झालेला आहे लाल रंगाचा, ज्याला आपण फोन सारखं चित्र आहे असं म्हणू शकतो, तर तो जर आपण निवडला तर आपण ही मीटिंग बंद करू शकतो किंवा त्या मीटिंग मधून आपण बाहेर जाऊ शकतो. तर अशा प्रकारे हे सर्व काही इथे उपलब्ध आहे. त्यानंतर प्रेझेंट नाऊ म्हणजे आपण नुसतं ऐकायचं काम करायचं असेल तर गुगल मीट आपण लावणार आणि ते बघत बसणार आहोत. पण आपण जर स्वतः मार्गदर्शक असू, आपल्याला जर काही त्यामध्ये दाखवायचे असेल तर प्रेझेंट नाऊ असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण तुमचं जे संगणकाचा पडदा आहे तो दाखवायचा आहे का तुम्हाला एखादा भाग दाखवायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्यानंतर बघा आता अ टॅब असा पर्याय आपण जर निवडला तर आपल्याला जर काही यामधील गुगल वरच दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता, किंवा अ विंडो म्हणजे आपल्या संगणकामधून काहीतरी शोधून जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते पण तुम्ही इथे दाखवू शकता. आणि सगळ्यात वरचा जो पर्याय होता संगणकाची पूर्ण जी आपली सध्या दिसत आहे पडद्यावर जे काही, तर तेच तुम्ही इथे शेअर करू शकता. तर आता बघा मी हाच पर्याय निवडलेला आहे आणि मी शेअर म्हणत आहे. तर त्यामुळे तुमच्या पडद्यावर जे काही आहे आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हे आता आपल्याला दिसणार आहे. आणि यू आर प्रेझेंटिंग टू एव्हरीवन म्हणजे हा आपल्याला आता इथे निरोप आलेला आहे की जे काही आता माझ्या इथे पडद्यावर दिसणार आहे तर ते सर्व काही इथे आता उपलब्ध होणार आहे. आणि त्यानंतर आता माझं काम झालेलं आहे मार्गदर्शकाचं, तर आता मी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, तर तुम्ही बघू शकता
स्टॉप शेअरिंग हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे, की ज्याच्यामुळे मी जे काही आता माझ्या पडद्यावर दाखवत होते तर ते आता इथे पूर्णपणे थांबल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण जर मार्गदर्शक असू तर प्रेझेंट नाऊ मधून आपण आपली माहिती सांगायची आहे. जर आपण फक्त एक समाविष्ट झालेले व्यक्ती असू या गुगल मीटमध्ये तर जे काही आपल्या पडद्यावर उपलब्ध आहे तर ते आपण आता बघायचं आहे. तर आता बघू शकता आपली याबद्दलची सर्व काही माहिती घेणं झालेली आहे. तर हे जे लाल बटन दिसत आहे तर हे मी आता दाबलेलं आहे किंवा निवडलेलं आहे. तर त्यामुळे मी आता या गुगल मीट मधून पूर्णपणे बाहेर आलेली आहे. तर आता इथे चुकून जर आपल्याकडून झालेला असेल तर आपण म्हणू शकतो इथे रिजॉईन म्हणजे परत आपण त्या मीटिंग मध्ये समाविष्ट होऊ शकतो किंवा रिटर्न टू होम स्क्रीन म्हणजे जे काही आपलं आधीचं होतं आपलं जे काही आधीचं काम चाललेलं होतं किंवा हा सगळा जो काही पर्याय आहे तो पूर्णपणे बंद होऊन जाईल. हा ऐच्छिक भाग आहे की तुम्हाला या गुगल मीट बद्दल काय वाटलेलं आहे तर ते तुम्ही इथे या चांदण्यांच्या स्वरूपात देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही फीडबॅक दिलेला आहे आणि आता याबद्दलचं काम संपलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली 7 ते 8 अशी वेळ दिली होती त्यामुळे ही मीटिंग तुम्हाला 8 वाजेपर्यंत इथे दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रकारे माहिती घेतलेली आहे. गुगल मीट म्हणजे नेमकं काय, ती मीटिंग आपण सुरू कशी करायची आणि त्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय विविध पर्याय उपलब्ध आहेत.